नमस्कार. आयशाज रसोईमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे बघा स्कूलच्या टिफिनसाठी तयार होणारी मस्त अशी रसरशीत अशी गवारीची सुक्की भाजी दाखवणार आहे. तर त्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा ही गवारी स्वच्छ निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे मिठाच्या पाण्याने. आणि त्यानंतर इथं मी 2 मोठे कांदे कट करून घेतलेले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ही गवारी भाजून घ्यायची आहे. तर इथं मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे बघा. कढई गरम पण झालेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ही गवारी भाजून घ्यायची. गवारी चांगली डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची व्यवस्थित एकदम. तर गवारी भाजत असताना थोडंसं तेल टाकायचं आहे आपण. तर इथं बघा आपली गवारी भाजून झालेली आहे. तर आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कढईमध्ये तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की लगेच कांदा घालायचा आहे त्यामध्ये. कांदा चांगला मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर कोणत्या पण सुक्या भाजीला कांदा भरपूर वापरायचा तर सुकी भाजी चांगली होते बघा. कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. इथं कांदा भाजलेला आहे बघा आपला. आता यामध्ये आपल्याला हळदपूड घालायचे 1 छोटा चमचा. मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. यानंतर यामध्ये घरगुती लाल तिखट जेवढं आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात आपण घालायचं आहे. मी 1.5 चमचा घातलेला आहे बघा. त्यानंतर ही जी गवारी आपण भाजून घेतली होती ती यामध्ये घालायची. मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. गवारी शिजण्यासाठी आपल्याला हे पाणी घालायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ. मिक्स करून घ्यायचं आहे बघा. आता यावरती झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिट ही गवारी शिजवून घ्यायची. तर यावरती असं झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिट मीडियम गॅसवरती गवारी शिजवून घ्यायची आहे बघा. तर इथं बघा थोडंसं पाणी आटलं गवारीमधलं की आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. जाडसर शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे मी इथं. ते शेंगदाण्याचं कूट यामध्ये आपल्याला घालायचं आहे. तुम्हाला जर शेंगदाण्याचं कूट आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये मुगाची डाळ पण घालू शकता या भाजीमध्ये. का तर मुगाची डाळ घालून पण गवारीची भाजी खूप छान लागते. पण माझ्या मुलांना शेंगदाण्याच्या कुटाची आवडते, त्यासाठी मी
शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे याच्यामध्ये मोठं मोठं. तर मस्त अशी रसरशीत गवारी आपली तयार होते बघा. अजून यामध्ये पाणी आहे, तर गवारी अजून आपली शिजलेली नाही, तर त्यासाठी अजून आपण झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे. तर इथं बघूया आपण आपली भाजी तयार झाली आहे का. मस्त अशी रसरशीत भाजी तयार झालेली आहे बघा. बघू शकताय तुम्ही किती छान भाजी झालेली आहे गवारीची सुकी भाजी. आता यामध्ये आपल्याला बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची, मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर तयार झालेली आहे बघा आपली गवारीची भाजी मस्त अशी. आता गॅस बंद करून घ्यायचं आहे. एकदम ग्रेव्हीदार अशी रसरशीत आपली भाजी तयार झालेली आहे बघा. आता गॅस बंद करून घ्यायचं आहे आपण. तयार आहे बघा आपली मस्त अशी रसरशीत गवारीची सुक्की भाजी. तर किती छान दिसते बघा, खूप छान झालेली आहे, टेस्टी एकदम. त्यासोबतच गरम गरम चपाती. तर या पद्धतीनं तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी जर तुम्ही अशी भाजी बनवून दिली तर मुलं खूप आवडीने खातात बघा. तर या पद्धतीने तुम्ही करून बघा गवारीची शेंग, आणि झटपट होते तयार आणि मस्त लागते, टेस्ट लागते एकदम. तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन रेसिपीज आणि नवनवीन व्हिडिओज जे अपलोड केलेले असतात ते तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू.